नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। कॉन्स्टेबल मंजूच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की ते या ठिकाणी मम्मी साहेबांनी खूप चिटिंग करून लोकांना पैसे भरवून मत विकत घेण्याचा निर्णय घेतलेला असतो। तर आता मम्मी साहेबांचे जे कार्यकर्ते असतात त्यांना आता मम्मी साहेब पैसे देतात आणि सांगतात कोणाला पार्टी वगैरे काही दारू वगैरे जे पाहिजे असेल ते द्या, बांगड्या द्या, चपला द्या, कपडे द्या, पॅन्ट द्या, सगळं द्या, पण आपली मतं आपल्याला आलेच पाहिजे। ही मतं त्यांनी आपल्यालाच दिले पाहिजे असं आता मम्मी साहेबांचा प्लॅन असतो। तर ते मतदार जे त्यांचे कार्यकर्ते असतात ते म्हणतात की हो मम्मी साहेब, तुम्ही काळजी नका करू, आम्ही सगळं करतो। तेव्हा ते आता ते काम करून आलेले असतात। दारूच्या बाटल्यांचे बॉक्स काय, चपलांचे बॉक्स काय, कपड्यांचे बॉक्स काय, सगळं खाण्यापिण्याच्या पार्ट्या वगैरे सगळं त्यांनी करून ठेवलेलं असतं। तर आता ते कार्यकर्ते मम्मी साहेबांना सांगायला येत असतात घरी की मम्मी साहेब सगळं आवरून टाकलेलं आहे, आता मतं भेटतील ते सगळे तुम्हालाच। तेव्हा आता मम्मी साहेब खूप खुश होतात। मम्मी साहेब म्हणतात जे हवं नाही ते सगळं दिलं ना तुम्ही। तेव्हा तो एक कार्यकर्ता म्हणतो की हो मम्मी साहेब, आम्ही दिलेलं आहे, ह्या कागदामध्ये ती लिस्ट बनवून ठेवलेली आहे मी, बघा एवढं सगळं आपण त्या लोकांना पुरवलेलं आहे आणि मतं आता आपल्यालाच भेटणार। तर आता हे सगळं पप्पा ऐकत असतात। पप्पा घरामध्ये असतात तेव्हा पप्पा सगळं हे ऐकत असतात। तर ही गोष्ट मंजूला सुद्धा कळालेली असते। मंजू म्हणत असते की बलमा हे मम्मी साहेबांचे कार्यकर्ते असले ना तर मला ॲक्शन घ्यावीच लागेल, कारण मला माझ्या सरांनी सांगितलेले असत्य असो का तुझी सासू असो, कोणी असो, जर कधी काही त्यांनी म्हणजे कायद्याविरोधात जर कधी काही रिकामे कामं केले तर तुला सोडणार नाही, सगळे इल्जाम तुझ्यावर येतील असं आता म्हणजे मोरे सरांनी सांगितलेलं असतं मंजूला। म्हणून मंजू म्हणजे मंजूला बोलायचं असतं। बलमा म्हणतो हे बघा वहिनी, तुम्ही आता काहीच बोलू नका, जर कधी तुम्ही आता बोलल्यानंतर सत्यालाही चुकीचं वाटेल आणि मम्मी साहेबांनाही चुकीचं वाटेल की तुम्ही मुद्दाम करताय म्हणून। तर तिकडे पप्पा बाहेर येतात आणि म्हणतात काय आहे हे माया, काय चाललं आहे, कशाची पावती आहे बघू दे बरं। तर माया म्हणते की नाही काहीच नाही याच्यामध्ये, असेच कामाचे कागद आहे म्हणून ठेवलेलं आहे। तर पप्पा साहेब आता ते पावती घेतात आणि वाचतात। तर त्याच्यामध्ये सगळी लिस्ट असते। पप्पा म्हणतात थांबा मला सत्याला सांगूच दे, तू अशी मतं विकत घेते आणि लोकांना असं खाऊन पिऊन त्यांच्याकडनं मतं विकत घेते आहे असं आता पप्पा म्हणत असतात। तर मम्मी साहेब म्हणतात नाही नका सांगू ना, प्लीज नका सांगू, मी तुमच्या पुढे हात जोडते। पण आता पप्पा काही ऐकायला तयार नसतात। मम्मी साहेब म्हणते चित्रकार तुम्ही माझं ऐकत नाही आहे काय, बघा तुम्ही जर कधी सत्याला फोन लावला ना ते माझी नस काटून घेईल। तेव्हा आता मम्मी साहेब सुरी घेते आणि असा हातावर सुरी धरते आणि म्हणते मी माझी नस कापते। तर मम्मीने थोडासा चिरता मारलेलीच असेल मम्मी साहेबांच्या हातातने, खूप खून येत असतं म्हणजे रक्त येत असतं। तर ते इथे पप्पासुद्धा घाबरलेले असतात। पप्पा म्हणतात ठीक आहे मी काही फोन लावत नाही, पण याच्या पुढे तू रिकामे कामं केले तर हे गोष्ट नक्कीच सत्याला सांगेल मी असं म्हणून आता पप्पा तिथून निघून जातात। तर सत्या मंजूकडे आलेला असतो मंजूला घ्यायला पोलीस स्टेशनमध्ये। तर मंजू म्हणते सत्या तू इकडे कसा काय, कारण तिला बलमा भेटायला येणार असतो। सत्या म्हणतो की नाही चला वाघमारे, मी तुम्हाला घ्यायला आली आहे। पण आता इकडे बलमा म्हणतो की सत्या म्हणतो नाही चला, मी माझे कामं आवरून आलो आहे तुम्हाला घ्यायला, मी कामं सोडून नाही आलो तर कामं आवरून आलो, चला मी तुम्हाला सोडतो घरी, मी माझ्या बायकोसाठी केव्हाही वेळ द्यायला तयार आहे। तेव्हा आता मंजूला टेन्शन येतं, काय मंजू म्हणते मुद्दाम की मला काम आहे अजून, मला थोडं काम आटपायचे आहे। तर सत्या म्हणतो ठीक आहे मी थांबतो इथे, तर मग मी पप्पाच्या टपरीवर जातो, तिथे बसतो, तेवढं तुमचं आवरून घ्या। तर आता मंजू म्हणते आता बलमा नेमका येणार असतो, म्हणजे मला तिला भेटायचं असतं आणि नेमका येणार असतो आणि सत्य तिथे बसलेला असतो बाहेर टपरीवर। तर आता नेमका तेवढ्यात बलमा येतो आणि बलमा म्हणतो सत्य तू इकडे। तर सत्यालाही टेन्शन येतं, म्हणजे सत्यालाही वाटतं की बलमा इकडे काय करतो हे एवढ्या रात्री पोलीस स्टेशनला। तर बलमा म्हणतो काय नाही, मी चहा प्यायला आला टपरीवर, असं सहज चहा पिऊ म्हटलं। तर आता इकडे सत्याला कळेल का बलमाचं आणि मंजूचं सत्य काय बोलणार आहे काय नाही ते, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी आता सत्याला काहीतरी समजलेलं असतं पुढील भागात। तर आता सत्या एक दुकानावरची हातोडी घेतो आणि सगळ्या काचेच्या बाटल्या फोडतो। मंडळी सत्याला नेमकं काय कळालेलं आहे हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात कळेल। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।